नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडके आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन क्रमांक 30ला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी ज्यांना ऑनलाईन कोर्स आपला जॉईन करायचा आहे त्यांनी रिलायबल SPK नावाचं ॲप प्ले स्टोअरमधून नक्की डाउनलोड करा आणि आपण क्लास त्यावर ऑनलाईन करू शकता. दुसरी महत्त्वाची सूचना, नवीन अपडेट मिळण्यासाठी आम्ही टाकत असलेली माहिती आणि नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी टेलिग्राम चॅनल आणि रिलायबलचं टेलिग्राम चॅनल आणि फेसबुक पेज हे दोन्ही नक्की जॉईन करा. आणि तिसरं महत्त्वाचं, आपण जे व्हिडिओ आपण टाकत आहोत रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद या चॅनलवर, हे चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर चालेल, सुरुवातीला आपण पाहणार आहोत C40 शहरांची हवामान शिखर परिषद. तर ही हवामान शिखर परिषद 9 ते 12 ऑक्टोबर 2019 दरम्यान कोपनहेगन इथं पार पडली. कोपनहेगन इथं पार पडली 9 ते 12 ऑक्टोबर 2019 दरम्यान कोपनहेगन इथं ती पार पडली, लक्षात ठेवायचं. तर आता ही C40 हवामान म्हणजे शिखर परिषद काय, तर C40 हवामान नेतृत्व गट आहे. C40 म्हणजे C40 शहरांचा जवळपास याच्यामध्ये जगातल्या 94पेक्षा जास्त शहरांचा समावेश आहे. C40 हवामान नेतृत्व गटामध्ये जवळपास जगभरामधल्या 94पेक्षा अधिक प्रमुख शहर म्हणजे जोडलेले आहेत ह्या C40 हवामान नेतृत्व गटाअंतर्गत. आणि याची स्थापना जी झालेली ती 2005 झालेली आहे. C40 हवामान नेतृत्व गटाची स्थापना कधी झालेली? 2005 झालेली आहे, लक्षात ठेवा. कधी? 2005. 2005लाच आपण माहिती आयोगाची सुद्धा स्थापना पाहिलेली आहे. केंद्रीय माहिती आयोग 2005ला याची स्थापना आपण पाहिलेली आहे. त्यामध्ये काय काय बदल केले आपण ते पण डिस्कस केलेले आहेत मागच्या सेशनमध्ये. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की, या आधीचे सर्व व्हिडिओ म्हणजे 29ला 29 व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा, त्याच्यानंतर महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आपण जवळपास मागच्या एप्रिलपासून तर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये आपण खूप छान प्रकारे घेतलेले आहेत. तर ते व्हिडिओ आपण नक्की पहा. तर ही C40 शहरांची हवामान शिखर परिषद कुठं पार पडली? कोपनहेगन इथं 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. कधी स्थापना याची? 2005 स्थापना 2005 लंडन या ठिकाणी झालेली, लक्षात ठेवायचं. याची स्थापना कधी? कुठं? लंडन या ठिकाणी. आता लंडन हे शहर लक्षात ठेवा थेम्स नदीकाठी आहे. थेम्स नदीकाठी लंडन नावाचं शहर आहे. ही एक्स्ट्रा माहिती इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे डिजिटल पेमेंट अभियान. तर हे डिजिटल पेमेंट अभियान कधी सुरू झाले? तर सप्टेंबर 2019 ही मोहीम सुरू झालेली. सप्टेंबर 2019 डिजिटल पेमेंट अभियान. कशासाठी हे डिजिटल पेमेंट अभियान? तर जे काही कॅशलेस पेमेंटबाबत जागरूकता वाढवणे आणि जे काही डिजिटल पेमेंटचे फायदे आहेत आणि जी काही ऑनलाईन आर्थिक सुरक्षा आहे तर वापरकर्त्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे, त्यांना याचं शिक्षण देणे, त्याची सुरक्षाबाबत माहिती देणे. तर याच्यासाठी हे डिजिटल पेमेंट अभियान राबविण्यात आलेले आहे. हे डिजिटल पेमेंट अभियान एकूण 7 भाषामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. कधी प्रश्न येऊ शकतो किती भाषामध्ये ते, म्हणजे ही मोहीम जी आहे डिजिटल पेमेंट अभियान, ही मोहीम किती भाषांमध्ये आहे? तर लक्षात ठेवा 7 भाषा आहेत. त्याच्यामध्ये आपली हिंदी पण आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे. हे 3 तर तुम्हाला लक्षात राहतात, हिंदी, मराठी, इंग्लिश. त्याच्यानंतर तामिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे आणि बंगाली आहे. तामिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली ह्या 4 भाषा तिथं लक्षात ठेवा. तामिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली हे एक लक्षात ठेवा महत्त्वाचं. तामिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली. तर हे डिजिटल पेमेंट अभियान. तर आता इथं भाषेचा उल्लेख आला आहे, तर आता राज्यघटनेच्या संदर्भात मी सांगतो, म्हणजे भाषेचा उल्लेख आलेला असल्यामुळं. तर आपल्या घटनेमध्ये जवळपास 8व्या परिशिष्टामध्ये भाषा आहेत.
8व्या परिशिष्टामध्ये सुरुवातीलाच 14 भाषा होत्या, परंतु काही घटनादुरुस्त्या करण्यात आल्या. तर सुरुवातीला 21व्या घटनादुरुस्तीनं 15वी भाषा म्हणजेच सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. 8व्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषा 21व्या घटनादुरुस्तीनं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 71वी घटनादुरुस्ती, म्हणजे कधी राज्यघटनेमध्ये प्रश्न येऊ शकतो भाषेच्या संदर्भात कोणत्या घटनादुरुस्ती झालेल्या आहेत. 71व्या घटनादुरुस्तीनुसार कोकणी, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषेचा समावेश झाला. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. म्हणजे ही 15वी भाषा सिंधी, 16, 17, 18 कोकणी, मणिपुरी, नेपाळी ही 71व्या घटनादुरुस्तीनं. आणि नंतर 71 नंतर झाली 92वी घटनादुरुस्ती. 92व्या घटनादुरुस्तीनं 4 भाषांचा समावेश 8व्या परिशिष्टात करण्यात आला. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली अशा 3 घटनादुरुस्त्या ह्या भाषेच्या संदर्भात लक्षात ठेवा. मैथिली आणि संताली. म्हणजे आता सध्या किती भाषा आहेत, तर 22 भाषा आहेत 8व्या परिशिष्टामध्ये. हे महत्त्वाचं इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर हे डिजिटल पेमेंट अभियान किती भाषेमध्ये आहे, तर 7 भाषेमध्ये आहे आपण. आणि त्या भाषेच्या संदर्भात उल्लेख आहे आपण. आता हे डिजिटल पेमेंट अभियानाचं उद्घाटन कोणी केलेलं आहे, तर रविशंकर प्रसाद, आपले जे काही केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत, रविशंकर प्रसाद यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. रविशंकर प्रसाद हे एक महत्त्वाचं इथं लक्षात ठेवा. बरोबर. तर ही माहिती इथं एवढी लक्षात ठेवा. तर आता हे कोणी सुरू केलेलं आहे अभियान, डिजिटल पेमेंट अभियान सुरू कोणी केलेलं आहे, तर आपण नास्कॉमची सुद्धा माहिती पाहिलेली आहे, स्थापना वगैरे. तर नास्कॉमचं डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया ह्या संस्थेनं, नास्कॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया ह्या संस्थेनं कोणाच्या सहकार्यानं, तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि गुगल इंडिया, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि गुगल इंडिया यांच्या सहकार्यानं ही डिजिटल पेमेंट अभियान सुरू केले. लक्षात ठेवा. काय सांगितलं, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि गुगल इंडिया यांच्या सहकार्यानं कोणी सुरू केले, हे नास्कॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया ह्या संस्थेने ही डिजिटल पेमेंट अभियान मोहीम सुरू केलेली आहे. तर 7 भाषेमध्ये आहे, ती एक आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आता तिसरं MOSAIC. आता हे काय, तर ही मल्टीडिसिप्लिनरी, लॉंग फॉर्म सांगतो, मल्टीडिसिप्लिनरी ड्रिफ्टिंग ऑब्झर्वेटरी फॉर द स्टडी ऑफ आर्टिक क्लायमेट. तर लक्षात ठेवायचं, स्टडी ऑफ आर्टिक क्लायमेट असा मोजेकचा लॉंग फॉर्म आहे. आणि ही आता मोजेक मोहीम आहे, तर ह्या आर्टिक मोहीम आहे. तर या मोहिमेमध्ये आपले भारतीय संशोधक आहेत 32 वर्षीय विष्णू नंदन. तर हे एकमेव या मोहिमेमध्ये सहभागी झालेले भारतीय ठरलेले आहेत. विष्णू नंदन केरळचे आहेत, ते 32 वर्षीय संशोधक विष्णू नंदन. तर लक्षात ठेवायचं, मोजेक नावाची मोहीम, बरोबर, मोजेक नावाची मोहीम लक्षात ठेवायचं. तर कधी मोहीम सुरू झाली, मोजेक नावाची मोहीम 2019मध्ये सुरू झालेली मोहीम ही 2019 सप्टेंबर, ही सुद्धा सप्टेंबर 2019मध्येच मोहीम सुरू झालेली, लक्षात ठेवायचं. या मोहिमेमध्ये
तर या मोहिमेमध्ये काय करणार आहेत, तर एक पोलर स्टर्न नावाचं जहाज आहे, पोलर स्टर्न. हे जर्मन संशोधक जहाजाचा वापर केलेला आहे या मोहिमेमध्ये. कोणतं जहाज आहे ते, जर्मन संशोधक. म्हणजे कधी कधी विचारू शकते या मोझेक मोहिमेमध्ये कोणत्या जहाजाचा वापर करण्यात आला, तर पोलर स्टर्न नावाचा जहाजाचा वापर करण्यात आलेला आहे. आपले जे काही पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, जे काही बर्फाळ आर्थिक प्रदेश आहे, आर्टिक पृथ्वी त्याचा जे काही उत्तर ध्रुव आहे, तर इथं जे काही बर्फाळ आर्टिक प्रदेश आहे, तर त्या हवामान प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी जवळपास 17 देशातील 300 वैज्ञानिक याच्यामध्ये सहभागी झालेले त्या आर्टिक मोहिमेमध्ये, मोझॅक नावाच्या आर्टिक मोहिमेमध्ये. कशासाठी, जे काही पृथ्वीचा उत्तर ध्रुवावरचा बर्फाळ आर्टिक प्रदेश आहे, तर तिथल्या हवामान प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी जवळपास 17 देशातले 300 संशोधक याच्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि कोणतं जहाज वापरणार आहेत, म्हणजे बर्फ कापून पुढे जाणार हे जहाज आहे, पोलर स्टर्न नावाचं जर्मन संशोधक जहाजाचा वापर केलेला आहे. आणि प्रमुख सहभाग कोणाचा आहे या मोहिमेमध्ये, तर जर्मनीची आल्फ्रेड वेगनर इन्स्टिट्यूट याच्यामध्ये प्रमुख सहभाग आहे. जर्मनीची आल्फ्रेड वेगनर इन्स्टिट्यूटचा याच्यामध्ये प्रमुख सहभाग आहे, लक्षात ठेवायचं. अशी ही मोझॅक मोहीम लक्षात ठेवा, जी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. मोझॅक मोहीम म्हणजे कशाच्या संदर्भात आहे किंवा कोणत्या प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी, तर ही मोझॅक मोहीम. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भूगोलच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा, कोसीमेची नदीजोड प्रकल्प. कोसीमेची नदीजोड प्रकल्प याआधी, म्हणजे हा देशातला दुसरा मोठा नदीजोड प्रकल्प ठरणार आहे. याआधी केन बेटवा नावाचा प्रकल्प होता मध्य प्रदेशातला, केन बेटवा, तो 1 नंबरचा मोठा प्रकल्प ठरला होता. केन बेटवा मध्य प्रदेशमधला, केन आणि बेटवा या 2 नद्या, एवढं ठरलं होतं. आणि आता देशातला दुसरा कोणता मोठा ठरणार आहे, कोसीमेची नदीजोड प्रकल्प. याच्यासाठी केंद्र सरकारनं मंजूर केलेले 4,900 कोटी रुपये. कोसीमेची नदीजोड प्रकल्पासाठी 4,900 कोटी रुपये केंद्र सरकारने याला प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. की तो प्रकल्प ठरला आहे देशातला 2 नंबरचा. तर मेची ही आता ही जी मेची जी नदी आहे ती लक्षात ठेवा, महानंदा नदीची उपनदी आहे ती, महानंदा नदीची उपनदी मेची. कोसी तर आपल्याला माहिती आहे बिहारचे दुःखाश्रू, कोसी नदीला ओळखल्या जाते बिहारचे दुःखाश्रू म्हणून. तर ही केन बेटवानंतर नंबर 2चा भूगोलच्या दृष्टीनं महत्त्वाचा हा प्रकल्प आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या राज्यांच्या योजना, कारण परीक्षेत कधी कधी प्रश्न म्हणजे विचारलाच जातो की ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे. तर काही महत्त्वाच्या 3 ते 4 योजना आपण याच्या अंतर्गत सुद्धा पाहणार आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही 3-4 योजना डिस्कस केलेल्या आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक कुटुंब एक नोकरी योजना डिस्कस केली होती. कोणत्या राज्याची होती ती? एक कुटुंब एक नोकरी योजना सिक्कीमची होती, बरोबर. आपण डिस्कस केली होती मागच्या व्हिडिओमध्ये. एक कुटुंब एक नोकरी योजना सिक्कीम राज्यानं चालू केली होती. सिक्कीमची तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी घटनादुरुस्तीसुद्धा सांगितली होती. 36व्या घटनादुरुस्तीनं सिक्कीमला राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. विषय म्हणजे सिक्कीमसाठी एक कलम पण आहे घटनेमध्ये 371F नावाचं कलम, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर तुम्हाला जलामृत योजना सांगितली होती, कर्नाटकनं चालू केलेली दुष्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजनाचं संवर्धन करण्यासाठी, हे पण आपण सांगितलं होतं. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची योजना अजून सांगितली होती युवाश्री अर्पण योजना, जी पश्चिम बंगालनं सुरू केलेली आहे, जे काही राज्यातील तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, ही पण आपण पाहिली होती. मुख्यमंत्री स्वाभिमान योजना पण आपण पाहिली होती, जी मध्य प्रदेश राज्यानं चालू केलेली. जे काही शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या मागास घटक आहेत, तर त्यातल्या युवकांसाठी दरवर्षी 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणारी ही योजना आहे. तर आज आपण पाहणार आहोत आम्हा घरे LED योजना. आम्हा घरे LED योजना ही ओडिशानं सुरू केलेली, लक्षात ठेवायचं. आम्हा घरे LED योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? ओडिशानं सुरू केलेली, लक्षात ठेवा. त्या कुटुंबांना जे काही ओडिशामधल्या 95 लाख कुटुंबांना मोफत LED देव, म्हणजे LED देव त्याच्या अंतर्गत ते वाटणार आहेत. ओडिशा लक्षात ठेवा.
1948ला ओडिशा उच्च न्यायालयाची स्थापना आहे. ओडिशा आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना कधी? 1948ला. केरळची तर तुम्हाला सांगितलेले, केरळचं उच्च न्यायालय 1958ला केरळ उच्च न्यायालयाची स्थापना आहे. 1954ला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना सुरुवातीला झाली होती, परंतु आता नंतर आपण त्याबद्दल नंतर परत डिस्कस करणार आहेत. म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे वेगवेगळे दोन आता राज्य झालेले आहेत. तर त्यानंतर 1956ला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना, हे पण आपण पाहिलेलं आहे. तर अरुंधती योजना एक आता आपल्याला लक्षात ठेवायची. अरुंधती, तर सर्व समुदायाच्या वधूला शासनातर्फे 1 तोळे सोनं दिलं जाणार लग्नामध्ये. अरुंधती योजना आसाम राज्यानं सुरू केलेली, ती एक लक्षात ठेवायचं आहे. अरुंधती योजना आसाम राज्यानं सुरू केलेली आहे. वधूला शासनातर्फे 1 तोळे सोनं दिलं जाणार आहे आसाम राज्यामध्ये, हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना, तिसरी महत्त्वाची एक योजना लक्षात ठेवायची. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना ही उत्तर प्रदेश राज्यानं सुरू केलेली. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना ही कोणत्या राज्यानं सुरू केलेली? उत्तर प्रदेश राज्यानं सुरू केलेली. तर या राज्यामध्ये म्हणजे या योजनेअंतर्गत 3 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबात जर मुलगी जन्माला आली तर तिच्या शिक्षणासाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे. अशी ही महत्त्वाची योजना मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना. तर हे असे महत्त्वाचे आज पॉईंट आपण डिस्कस केले आहेत. आणि यानंतर आपण एक महत्त्वाचा बदल करणार आहोत व्हिडिओ टाकण्यामध्ये. यानंतर मी आपल्याला नोट्स स्वरूपात डाटा मी व्हिडिओमध्ये पुरवणार आहे. म्हणजे हे तर आहेच, म्हणजे नोट्स स्वरूपात डाटा पुरवणार आहे 31व्या व्हिडिओपासून. आणि त्यासोबतच मग मी ते डाटा एक्सप्लेन पण करणार आहे. आणि जर अवांतर माहिती असेल तर मी त्याच्यामध्ये सांगणार आहे. म्हणजे समोर नोट्स असतील. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे की जर नोट्स जर मिळाल्या तर आणखी जास्त फायदा होईल, म्हणून आपण 31व्या व्हिडिओपासून नोट्स म्हणजे करंट अफेअरच्या नोट्स आणि नोट्ससोबत आपण एक्सप्लेन करणार आहोत त्या नोट्स. आणि त्यानंतर जर अवांतर माहिती असेल तर ती अवांतर माहितीसुद्धा आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर चालेल मित्रांनो, आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. थँक्यू.